नाशिक मुंबई महामार्गावर भीषण अपघात झाला. नाशिकहून मुंबईच्या दिशेने भरधाव येणाऱ्या सिमेंट बल्गरवरील चालकाचं नियंत्रण सुटून दुचाकीला धडक दिली आणि पेट घेतला. यात केबिनमध्ये अडकल्यामुळे चालकाचा होरपळून जागीच मृत्यू झाला. तर या भीषण अपघातात 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच महामार्ग पोलीस केंद्र, कसारा पोलीस, रूट पेट्रोलिंग टीम व मुंबई नाशिक एक्सप्रेसच्या अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना बाहेर काढून पुढील उपचारासाठी शहापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केलं. तर 1 तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग विझवून बल्गर चालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी आली आहे. अजिंठा घाटात 66 प्रवासी घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला आहे. घाटात बस उलटल्याने हा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये 7 ते 8 प्रवासी जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.